नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। सगळ्यात पहिल्यांदा सर्वांचं धन्यवाद। का? कारण की आपण जे टेक्निकल बॅचेस चालू केलेल्या होत्या त्याला उदंड प्रतिसाद भेटलेला आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदचे आरोग्य सेवकची बॅच असेल, महिला आरोग्य सेविकाची बॅच असेल ANM, यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच असेल किंवा MPW सार्वजनिक आरोग्य विभागाची बॅच, सर्व बॅचेसला उदंड प्रतिसाद आहे। अपेक्षा करतो की मुलांना कंटेंट आणि क्वालिटी पण आवडत असेल। आज बघा मी एक नवीन हे घेऊन आलेलो आहे बॅच किंवा त्याचं सिलेबस घेऊन आलेलो आहे। आता येणाऱ्या काळात जी काही नगर परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझर हे दोन पद निघणार आहेत। हे अतिशय महत्त्वाचे पद आहेत आणि या पदासाठी अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत। परंतु अभ्यास करत असताना जो टर्निंग पॉईंट ठरणारा विषय आहे तो तांत्रिक यानी काय आहे, जो टेक्निकल सिलेबस आहे त्या सिलेबस मुलांमध्ये कन्फ्युजन आहे, काय आहे, कसं असणार आहे, कोणते पॉईंट्स आहेत, ते कशा पद्धतीने करायचं त्याचं विश्लेषण मी घेऊन आलेलो आहे। बघा बाकीचा जो अभ्यासक्रम आहे MPW असेल, यानंतर बाकीचे जे तांत्रिकचं जो काही अभ्यासक्रम आहे ते थोडं कमी अभ्यासक्रम आहे, परंतु या दोन पदासाठी जो अभ्यासक्रम दिले तो थोडं जास्त दिलेला आहे। पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की दोन्ही जो काही पद आहे तो हेल्थ इन्स्पेक्टर असेल किंवा हेल्थ सुपरवायझर, दोन्ही पदासाठी मात्र तांत्रिकचा अभ्यासक्रम हा सारखा आहे, कॉमन आहे। यासाठी तुम्हाला इथं वेगवेगळं करायची गरज नाहीये, दोन्ही पदासाठी एकच अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता आपण पुढे जाऊया की नेमकं तांत्रिक अभ्यासक्रम कोणता आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये कोर अभ्यासक्रम दिलेला आहे। आता कोर अभ्यासक्रम कोणता आहे तर या ठिकाणी दिले हे सगळं अभ्यासक्रम जो आहे तो ड्रग्सच्या रिलेटेड असणारा अभ्यासक्रम आहे। तर ड्रग्स तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तर आता कोणकोणतं पार्ट आहे ते मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या। तर जनरल फार्माकोलॉजिकल हा पहिला आहे, टाइप 1 ऑफ ड्रग्स। आता बघा तर पहिलं पॉईंट आहे तो जनरल फार्माकोलॉजी काय आहे, यानंतर टाइप्स ऑफ ड्रग्स कोणकोणते आहेत। आता टाइप्स ऑफ ड्रग्स मध्ये आणखी सब क्लासिफिकेशन दिलंय। जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स काय आहे, ड्रग्स डोसेज फॉर्म कोणकोणत्या स्वरूपामध्ये ड्रग्स देता येतात ते दिलेलं आहे। बायो अवेलेबिलिटी कशी असणार आहे, इंडिकेशन्स काय आहे, कोणत्या ड्रग्सचं काय इंडिकेशन आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन हा बिंदू काय आहे, अडवर्स ड्रग्स रिएक्शन्स काय आहे जसं साइड इफेक्ट सारखं, तर तो पॉइंट्स या ठिकाणी दिले। रोल ऑफ अँटीबायोटिक नावाचा जो ड्रग्स आहे जो बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करताना आपल्याला दिसतं, तर त्याचं काय रोल आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला डिटेल डेटाबेस बघायचा आहे की अँटीबायोटिक्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत। यानंतर क्लिनिकल फार्माकोलॉजिकल काय, त्याच्या रिलेटेड असणारे टर्मिनॉलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी काय आहे, यानंतर सायको फार्माकोलॉजी काय आहे। तर हे प्रत्येक फार्माकोलॉजीच्या डेफिनेशन, त्याच्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला डिटेल बघणं गरजेचं आहे जर तुम्ही हेल्थ इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझरचा अभ्यास करत असाल। तर कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, फार्माकोएपिडेमियोलॉजी काय आहे, डेंटल फार्माकोलॉजी काय आहे, आणि यानंतर इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया मधला फरक काय आहे, फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, आणि मित्रांनो माहित आहे का रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट। तर अशा प्रकारे हे जेवढे काही बिंदू दिलेले आहेत हे बिंदू तुम्हाला या ठिकाणी हेल्थ इन्स्पेक्टर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या टेक्निकल सिलेबसचा हा पार्ट 1 आहे। म्हणून तर मी म्हटलो ना ह्याच्यामध्ये सिलेबस थोडं जास्त आहे, सुरुवातीपासूनच तुम्हाला थोडं डिटेल करायचं आहे। सर आता हे एवढं कंटेंट आणणार कुठून, त्याचं लोड नका घेऊ, हे कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला इंग्रजीमधून हे कंटेंट उपलब्ध करून देणार आहे। जिथं जिथं इंग्रजी अवघड शब्द आहे तुम्हाला कळणार नाही तिथं मराठीमधून पण मी तुम्हाला नोट डाऊन करून दिलेलं आहे। यासाठी नोट्स एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये असणार आहे, तसेच मी शिकवणार पण आहे। तर हे जेवढं काही मित्रांनो माहित आहे का हा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे, हे पार्ट तर तुम्हाला करायचंच आहे। कशासाठी माहित आहे का, हेल्थ इन्स्पेक्टर आणि मित्रांनो हेल्थ सुपरवायझरसाठी। या व्यतिरिक्त तुम्हाला कोर्स सिलेबस पण कंप्लीट करायचं आहे। आता कोर्स सिलेबस मध्ये पहिलं पॉइंट जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ फूड अँड काय देअर सोर्स अँड न्यूट्रिएंट आहे। म्हणजे याचा अर्थ फूडचे कोणकोणते क्लासिफिकेशन पडतात, जसं उदाहरणामध्ये कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, प्रोटीन आहे, विटामिन्स आणि मिनरल्स। तर या सगळ्यांचं आपल्याला काय काय बघायचं आहे, तर त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे त्यांचा सोर्स काय आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहे, त्यांची डिफिशियन्सी, त्यांचं एक्सेस झाल्यावर काय होणार, आणि डेली रिक्वायरमेंट आपल्याला डाएटमध्ये काय लागतं। तर हे सगळे बिंदू आपल्याला न्यूट्रिशनच्या बाबतीत बघायचं, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन्स आणि काय असणार आहे, मिनरल्स असणार आहे। यानंतर सॉलिड वेस्ट डिस्पोजल, जे काही सॉलिड वेस्ट डिस्पोजल आहे त्याचा डेटाबेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जसं उदाहरणामध्ये सॉलिड वेस्टचे सोर्स कोणकोणते आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याची इफेक्ट काय आहे, तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे। नंतर एअर पोल्युशनचा डेटाबेस आपल्याला डिटेल बघायचा आहे जो तुम्हाला कोर्स सिलेबस मध्ये दिलेला आहे। नॉइज पोल्युशनच्या रिलेटेड कंटेंट माहित असणं गरजेचं आहे। लिक्विड
वेस्ट डिस्पोजल कसं करणार, जो सांडपाणी वगैरे आहे, सिवेज वगैरे आहे, त्याचं डिस्पोजल कसं करणार आहे, यानंतर सिवेज डिस्पोजल कसं करणार, पर्सनल हायजीन कोणकोणते आहे, जसं उदाहरणामध्ये मॅक्झिमम डिसीज मला सांगा तेव्हाच अवॉइड होत असतात जेव्हा आपण पर्सनल हायजीन काय आहे चांगल्या पद्धतीने हँडल करत असतो, ज्याच्यामध्ये हात धुण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा बाकीचे नख वगैरे कापणे काय आहे, हे सगळे काही रूल्स आहेत मित्रांनो पर्सनल हायजीनचे, जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घालून दिलेले आहेत. तर त्या नियमाबद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर पर्सनल हायजीन पाळलो नाही तर कोणकोणते डिसीज होण्याची पॉसिबिलिटीज आहे, जसं की वॉटरबोर्न डिसीजची जास्त शक्यता आहे जर पर्सनल हायजीन आपण पाळलो नाही. तर पर्सनल हायजीनचं डेटाबेस तुम्हाला डिटेल बघायचं आहे. यानंतर पब्लिक हेल्थ ऍक्ट कोणकोणते आहेत, पब्लिकचं हेल्थ सांभाळण्यासाठी गव्हर्नमेंटने कोणकोणते ऍक्ट पारित केले. पब्लिक हेल्थ म्हणजे कम्युनिटी हेल्थ म्हणत असतो आपण त्याला, की बाबा सार्वजनिक आरोग्य म्हणजे कम्युनिटीच्या हेल्थची काळजी घेणे, याला पब्लिक हेल्थ म्हणतात. यासाठी काही ऍक्ट आहेत आणि ते ऍक्ट आपल्याला या ठिकाणी काही डिटेल बघायचं आहे. तर हा कोर्स सिलेबस आहे ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला हे असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझरची तुम्ही तयारी करत असाल तर. आता सेकंड पॉर्ट्स मध्ये आहे प्रोफेशनल स्किल काय पाहिजे तुमच्याकडे. तर बघा सजेस्ट द डिफरंट फूड प्रिझर्वेशन टेक्निक. आता बघा फूड प्रिझर्वेशन, फूड जो आहे तो खराब होऊ नये म्हणून त्याच्या प्रिझर्वेशनच्या ज्या टेक्निक्स काय आहेत की वेगवेगळ्या फूडच्या, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता फूड एकच नाहीये, वेगवेगळ्या टाईपचं फूड आहे. आता वेगवेगळ्या टाईपचं फूड असेल तर त्याचं प्रिझर्वेशन जो काही केलं जातं त्यासाठी कोणकोणत्या टेक्निक वापरल्या जातात तो तुम्हाला प्रोफेशनल स्किल मध्ये बघायचं आहे. आयडेंटिफाय अँड अंडरस्टँड वॉटर अँड काय म्हणतो प्रॉपर्टीज अँड कॉज ऑफ वॉटर पोल्युशन. मित्रांनो वॉटरच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत ते बघायचं आहे आणि कोणते कॉजेस आहेत वॉटर पोल्युशनसाठी ते पण डेटा आपल्याला प्रोफेशनल स्किल मध्ये पाहायचं आहे. समराइज वॉटर सप्लाय सिस्टीम, जे काही वॉटर सप्लाय सिस्टीम आहे त्याचं समराइज बघायचं विथ द वॉटर ट्रीटमेंट इन द सिटी अँड कंट्री. वॉटरच्या ट्रीटमेंट कोणकोणते आहे, जसं की उदाहरणामध्ये जे पिण्याचं पाणी येतोय त्याच्यासाठी काय आहे, पब्लिक हेल्थ जो आहे त्या अनुषंगाने हेल्थ डिपार्टमेंट काय करत असतं की बाबा वॉटरबोर्न डिसीज किंवा जे कम्युनिकेबल डिसीज आहेत ते पसरू नये म्हणून काळजी घेत असतं. यासाठी वॉटरला ट्रीटमेंट केली जातं, जसं फॉर एक्झाम्पल क्लोरिनेशन वगैरे केलं जातं. तर ते आपल्याला बघायचं आहे. असेंबल प्लमिंग सिस्टीम फॉर अ कन्झर्वेशन ऑफ वॉटर. वॉटर कन्झर्वेशनसाठी जो काही प्लमिंग सिस्टीम आहे त्याचा अभ्यास तुम्हाला डिटेल करायचा आहे. आयडेंटिफाय एअर पोल्युशन सोर्स. एअर पोल्युशनचे कोणकोणते सोर्स आहेत ते बघा. सजेस्ट द सुटेबल काय आहे या ठिकाणी रेमेडीज म्हणजे एअर पोल्युशन होऊ नये म्हणून सुटेबल रेमेडीज कोणकोणते ते बघायचे या ठिकाणी. यानंतर बघा इंटरप्रेट द इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. जो ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याला जागतिक तापमान वाढत म्हणत असतो. सध्याच्या घडीला तर तो खूप मेजर प्रॉब्लेम आहे. आता सध्याच्या घडीला एवढं टेम्परेचर वाढत आहे तर येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी ग्लोबल वॉर्मिंगवर लक्ष द्यायचं. ग्लोबल वॉर्मिंगचे कोणकोणते कॉजेस आहेत ते बघायचं. ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असणारे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे तो डेटाबेस पण बघायचा आहे. आयडेंटिफाय द रेमेडीज ऑफ मेजर्स म्हणजे कोणकोणते रेमेडीज मेजर्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सजेस्ट द मेजर ऑफ मिनिमाइज द नॉइज पोल्युशन. नॉइज पोल्युशन मिनिमाइज करण्यासाठी जे काही मेजर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता एवढं सगळं सिलेबस आहे तर तुम्ही तर तयारीला लागला आहात आणि आता म्हणत असाल तर सगळं कंटेंट कुठून गोळा करणार. तर प्रोफेशनली मी सगळं कंटेंट या ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे. आता यासाठी मी फ्रीमध्ये तर तुम्हाला कंटेंट देणार नाही, रियालिटी आहे. कारण मी जर फ्रीमध्ये दिलो तर माझं काय होणार आहे. एमटेक एज्युकेशन एवढं सगळं सोडून जरी मी सगळं चालू केलोय त्याच्यासाठी तुम्हाला काही चार्जेस पेड करावं लागणार आहे. आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. जर तुम्हाला क्लास आणि नोट्स दोन्ही करायचं असेल तर मित्रांनो माहित आहे का, सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. यासाठी तुम्हाला आता बघा तर या ठिकाणी ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ही बॅच तुम्हाला हेल्थ इन्स्पेक्टर साठी पण असणार आहे, हेल्थ सुपरवायझर साठी पण असणार आहे. तांत्रिक बॅच आहे, 2100 रुपये त्याची फीस आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व दिलेलं सिलेबसचा क्लास असणार आहे. यासोबतच सगळ्या नोट्स असणार आहेत, यासोबतच तुम्हाला टेस्ट असणार आहे. तर बघा अतिशय साध्या भाषेमध्ये सिंपल लँग्वेजमध्ये मी सगळं कव्हर करून देणार आहे. यासाठी तुम्ही ही बॅच घेऊ शकता. बॅच घेण्यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला फक्त नोट्स देत पाहिजे असेल ते पण तुम्हाला पेड नोट्स ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला फक्त टेस्ट पाहिजे असेल ते पण तुम्हाला मी पेड काय आहे ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून देणार आहे. आता बघा ह्याची फीस किती असणार आहे, नोट्स खूप जास्त आहेत. यासाठी तुम्हाला 399 मध्ये नोट्स भेटणार आहे आणि टेस्ट 299 मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर हे सगळं तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर भेटेल. यासाठी तुम्हाला 87 66 99 24 59 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे. काय विचारायचं असेल
की सर आम्ही कशी तयारी करावं, कंटेंट कसं भेटणार आहे, काय भेटणार आहे, तर ते सगळं मी तुम्हाला काही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. परंतु एवढा आहे, सिलेबस मोठा आहे, तुम्हाला टेक्निकली व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जर व्यवस्थित अभ्यास केलं तर कॉम्पिटिशन कमी आहे, तुमची पोस्ट निघू शकते आणि पोस्ट खूप चांगली आहे मित्रांनो. आणि येणाऱ्या काळात जून जुलैमध्ये 100% जाहिरात येणार आहे आणि त्या अनुषंगाने जी बॅच रन केलेली आहे तर आवर्जून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. महत्त्वाचे टॉपिकचे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स तर आणखी बघा, नोट्स हे डिटेल तर देणार आहे, त्याच डिटेल नोट्स तुम्हाला शॉर्ट नोट्स पण देणार आहे. का? कारण की वेळेवर काय तुम्हाला रिव्हिजन करता येईल या कारणामुळे शॉर्ट नोट देणार आहे. परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव पण करून घेतला जाईल. रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध असेल आणि सगळी सपोर्टिव्ह टीम पण तुमच्या सोबत असणार आहे. संपूर्ण टेक्निकल सिलेबस मी स्वतः घेणार आहे. तर यासाठी तुम्हाला माहित आहे की आपण जसं बाकीच्या बॅचेसमध्ये बघितलेलं आहे, MPWची असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टरची असेल, यानंतर महिला हेल्थ वर्करची असेल किंवा बाकी जो काही ZP हे आरोग्य सेवक आहे, ह्याच्यामध्ये जसं एकदम बेसिक छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकवलेल्या आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देणार आहे. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर काही वाचायची गरज नसणार. जेवढं मी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे तेच असणार आहे. आता ही जी PDF आहे मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय. तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे. @science by ashok pawar हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलला जे जे काही फ्रीचा कंटेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो. तसेच हे सिलेबस असेल किंवा बाकीच्या टेस्ट वगैरे काही फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. तर आवर्जून सांगतो मी तुम्हाला, तर ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी बॅच जॉईन करा. ज्यांना सेल्फ स्टडी करायचं आहे तर हा सिलेबस समोर ठेवून काय आहे तुम्ही सेल्फ स्टडी करा. पण एवढं सांगतो की कंटेंट मी एकदम जबरदस्त क्वालिटीचं करून देणार आहे. तुम्ही बाकीच्या ओल्ड स्टुडंटला विचारा जे बाकीच्या टेक्निकल बॅचेस घेतलेल्या आहेत, आवर्जून तुम्हाला ती सांगतील काय आणि कसं असणार आहे. तर चालतं, यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. कोणतं? सायन्स बाय अशोक पवार. प्ले स्टोअरवर आहे. यानंतर iOS साठी आहे, म्हणजे आयफोनमध्ये पण तुम्हाला काय करता येईल, हे डाउनलोड करता येईल आणि बॅचचा आनंद घेता येईल. तर चालतं, माझं नंबर पण दिलेला आहे. काही अडचण असेल तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. या ठिकाणी थांबतो. भेटू आपण मित्रांनो. माहित आहे का, काही आणखी हेल्थ आणि इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझरचे काही टेक्निकल पार्ट घेऊन. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.